मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीनं आणि पुरानं मोठं थैमान घातलं आहे। हिंगोली जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर सर्वच तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। कळमनुरी असेल, वसमत असेल या तालुक्यामध्ये तर फारच मोठं नुकसान आहे। त्या पाठोपाठ हिंगोली, सेनगाव, औंढा या तालुक्यात देखील मोठं नुकसान आहे। जिल्ह्यामध्ये जे आहे ते 2,71,500 हेक्टर वरती जे आहे ते मोठं नुकसान आहे पिकांचं। आणि याच नुकसान भरपाईपोटी जे आहे ते शेतकरी मदतीच्या अपेक्षित आहेत। मी ज्या ठिकाणी उभा आहे हे नरसी नामदेव परिसरातील ही काही शेतं आहेत आणि या ठिकाणी पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी पाहणी केली होती, शेतकऱ्यांशी संवाद साधला होता। त्यापैकीच आपल्यासोबत हे शेतकरी आहेत। दादा, इथं पालकमंत्र्यांनी पाहणी केली होती, काय तुम्हाला दिला होता आश्वासन? साहेबाकडे असं साकडं घातलं की साहेब आमचं संपूर्ण शेत गेलेले, सोयाबीन असेल, पराठी असेल, हळद असेल, संपूर्ण पीक पाण्याखाली गेलेले आहेत। आमची एक शासनाला विनंती होती की याची आम्हाला काहीतरी थोडीफार मदत करावं, पण ते आश्वासन देऊन ठेवलं त्यांनी की बाबा आम्ही तुम्हाला सरसकट मदत करू, पण अद्याप एकही रुपया आला नाही। आज तुम्ही बघत असाल तर दसरा 2 दिवसावर आलेला आहे। दसरा झाले, दिवाळी आले, लेकराला कपडे वगैरे काही जर लेकरं जर लढत असतील तर आम्ही संपूर्ण घेत असतो पिकाच्या याच्यावर। जर पिकत नसतं तर लेकराला आम्ही कपडे वगैरे दिवाळी साजरी कशी करायची? शासनाला एकच विनंती आहे मायबाप शासनाला की तात्काळ ताबडतोब आम्हाला शेतकऱ्याला काहीतरी मदत द्यावं, नाही तर मग आम्हाला दोरे आणून द्यावा। आम्ही दोरे आणून फाशी घेतो, तुम्हाला आमचा त्रास होणार नाही। अगतिकता आहे शेतकऱ्यांची, फार मोठी अगतिकता आहे। आपल्यासोबत हे काका आहेत। काका, आता या शेतामध्ये पेरण्याला एक शेत आहे काही? नाही काका, पेरण्याला शेतच नाही कामी येत, त्याला काय करावं आम्ही आता? बरं, शासनाने पैसे मंजूर केले अशी माहिती आहे, तुमच्या आले का कोणाच्या खात्यावर? नाही, खात्यावर कोणाच्या साहेब आली नाही तुझी। आम्ही 2दा बँकेत जाऊन आलो, खात्यावर पैसे कोणाच्या पडले नाही साहेब। आम्ही काय करावं आता? इतकं हळद गेली, सोयाबीन गेलं, तुरी गेल्या, पिवळ्या झाल्या, काय करावं आम्ही आता? शेवटी काय यायचं आता? आम्ही कसं करावं? शेतकरी फार अडचणीत आहेत। मदतीच्या प्रतीक्षेमध्ये आपल्यासोबत आणखी एक शेतकरी आहेत। काका, तुम्हाला कधीपर्यंत पैसे मिळतील अशी आशा होती? आम्हाला तर ताबडतोब आशा होती सर की ताबडतोब नुकसान भरपाईचे पंचनामे झाले की शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होतील, पण तसं काही झालं नाही। आणि तात्काळ जितक्या लवकर होईल तेवढ्या शासनाने पैसे द्यायची एक हे करायचं, शेतकऱ्यावर कृपा करायची। अजून एक गोष्ट सर की पुढची पेरणी करायसाठी आता दिवस जवळ आले आणि त्या पेरणीसाठी पैसे पाहिजे, हे तर पीक गेलं हातातून। दुसरी गोष्ट कसं आहे सर की ई पीक पाहणी करा म्हणाले, ई पीक पाहणीचे सर्व्हर चालणं, शेतकऱ्याला आज जमिनीमध्ये उतरता येणं, जाता येणं, कित्येक शेतकऱ्याचे हातपाय फ्रॅक्चर झाले या ई पीक पाहणीच्या चक्करमध्ये। अजून दुसरी गोष्ट कसं आहे, 50 वर्षात बी एवढा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला नाही। 50 वर्षात बी हे पहिला टाईम आहे। आमचे मोठे बी लोक म्हणतात की इतका पाऊस आजपर्यंत बी झाला नाही। 5 वर्ष झाले या पावसाला, 5 महिने झाले, 5 महिन्यापासून सारखा पाऊस आहे। शासनाला अजून याच्याहून जास्त काय सहजता पाहिजे? शासनाला यापेक्षा आणखी आर्थिक काय पाहिजे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। ई पीक पाहणीची देखील अडचण आहे असं शेतकरी सांगतोय। दादा, इकडच्या भागात कुणाला काही पैसे मिळालेत का? कारण शासनाने पैसे मंजूर केलेत, तुम्हाला मदत यायला सुरुवात झाली का? नाही सर, मंजूर झाले पण अद्याप मदत काय मिळाली नाही, आणखी कोणाच्या खात्यावर पैसे पडले नाही। आपण बघतो या भागातले हे सगळे शेतकरी आहेत। इथंच पालकमंत्र्यांनी पाहणी केली होती, या शेतकऱ्याशी संवाद साधला होता, परंतु मदत मंजूर झाली आहे, मात्र अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मात्र आले नाहीत। पुढची रब्बीची पेरणी असेल ती तर पेरणी दूरच आहे, परंतु सध्या आता दसरा आहे, दिवाळी आहे आणि हे सगळं कसं करायचं अशी चिंता जी आहे ती या शेतकऱ्यांना सतावते आहे। शासनानं आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी असेल ती मदत लवकर द्यायला हवी अशी मागणी शेतकरी करत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।